नमस्कार, मी अर्जुन पवार, ॲक्शन ॲग्री सायन्स म्हणजे हायवेज या कंपनीचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याचा प्रतिनिधी. तर आज आपण चंद्रशेखर पाटील, गाव मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांच्या आपल्या हायवेज कंपनीच्या वरून या प्लॉटमध्ये आहे. तर पाटील साहेबांना आपल्या वरून या भोपळ्याबद्दलची त्यांना जो अनुभव आला ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. नमस्कार. तुमचं नाव, गाव, तुमचा परिचय द्या. माझं नाव चंद्रशेखर मलगुंडा पाटील. मी राहणार मालगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. तर तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे 8806 05 2853. तर तुम्ही आपल्या हायवेज कंपनीचा वरून या दुधी भोपळ्याची लागवड केलेली आहे. होय. तर तुम्ही हा पहिला दुधी भोपळा कुठे पाहिला होता का ह्याबद्दल ऐकलं होतं? आणि मी पाहिलोय पण ऐकलोय पण. प्लॉट कुठं होतं? इथं माझा मित्र आहे एक रमेश माळी म्हणून, हां त्याचा प्लॉट होता. त्याच्यानंतर मी 2-4 प्लॉट फिरून बघितलोय आणि त्यात मला हा वरूनचा दुधी एकसारखा लांबळा तयार होतोय. हं, किंवा फुगवून जे कॅल्शियम बोरॉन थोडंसं दिलं हं, तर बाकीच्या कसं म्हणजे साईज कमी जास्त होतोय ना, हं. त्याचा वरूनचा साईज चांगला आहे. साईज लांबी आहे, एकसारखे एकसारखी आहे आणि लांबी आहे आणि चमक आहे भरपूर. म्हणजे ह्या Market- फळाला एकदम एकसारखी लांबी आहे, एकसारखं वजन आहे आणि ह्या फळावरती चकाकी असल्या कारणानं तुम्ही ही वाण मार्केट निवडलं. चांगला विकतोय. बाकीच्यांच्या पेक्षा 3 ते 4 रुपये मला एक्स्ट्रा रेट मिळतोय. सध्या आता रेट काय चालू आहे? सध्या 14, 15, 16 हा मार्केट रेट. रेट चालू आहे. तर आतापर्यंत आपलं हे एवढं क्षेत्र ही टोटल किती क्षेत्र आहे? हे अर्धा एकर क्षेत्र आहे. अर्धा एकर क्षेत्र, 20 गुंठ आहे. 20 गुंठामध्ये तुमचा आता टोटल माल किती निघलाय? माझ्या अंदाजानं मी तसा हिशोब केला नाही तरी सुद्धा आज 26-27 दिवस झालं माल चालू झालाय. हां पहिल्यांदा थोडं थोडं निघालं एक 8-10 दिवस. हां तिथून माझं रोजचं 300 ते 400, 300-400 किलो डेली तोडा. दिले थोडं मग जवळपास किती टनापर्यंत माल निघाला असेल? 6-7 टनाच्या पुढे आता माल गेला. 6-7 टनापर्यंत माल निघालेला आहे. 27 दिवस झालेत हम्म, हम्म, हम्म. माल चालू. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं मॅनेजमेंट सेटिंग केलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं उत्पन्न काढताय. त्यापेक्षा दुधी भोपळ्यात आम्ही नवीन असल्यामुळं आम्हाला थोडंसं लक्षात आलं नाही. हम्म, थोडंसं चेंडा पिंचिंग राहिला. हम्म. माझा मित्र होता की नाही, तो येऊन ज्यावेळी मला सांगितलं की 3 ते 4 भोपळ्यानंतर शेंडा पिंचिंग करून घ्यावा लागतोय. हम्म. शेंडा पिंचिंग करून प्रकाश संश्लेषण केल्यानंतर माल आता परत आणि व्यवस्थित चालू झाला. चालू झालेलं आहे. आता प्रत्येक पानाला जी सेटिंग आहे ती टिकते आहे हा, टिकतं. आणि त्याचं उत्पन्नही चांगल्या पद्धतीनं उत्पन्न चांगल्या चांगल्या पद्धतीने येत आहे. तर शेतकरी बंधू जे की दुधी भोपळा करणार आहेत त्यांना आपल्या वरून भोपळ्याबद्दल अजून तुम्ही काय सांगू इच्छिता? नाही, वाण चांगला आहे, हम्म. मार्केटमध्ये चांगलं विकतंय आणि थोडंसं काळजी घेऊन शेंडा पिंचिंग केलं की माल भरपूर निघतं. बी क्वालिटीचं आहे. माल शेतकरी आपण क्वालिटीनं पिकवलंच पाहिजे. आपलं थोडंसं एज्युकेशनचा उपयोग घेऊन थोडंसं मायक्रोन्युट्रिएंट्सचा पण वापर करून म्हणजे शेवटी आपल्या एज्युकेशनवरती ठरत असते. व्हरायटी चांगली आहे, त्या व्हरायटीला आपण पण तिथंपर्यंत पोचलं पाहिजे. यांच्या व्हरायटीला इतकं म्हणजे फळाचा लाग एवढा जोरात आहे हम्म. की त्याच्यापर्यंत आपण पण टिकलं पाहिजे. त्याच्या पोटाला त्याला औषध पाणी हे व्यवस्थित केलं पाहिजे. माझ्या अनुभवाच्या अंदाजानुसार जर बघितलं, मी माल थोडंसं कमी केलं आहे. आपल्याला हे अर्धा एकर प्लॉटमध्ये रोजचं 500 ते 600 किलो माल निवांत निघू शकतो आपण जर व्यवस्थित लागवड केलं तर. कारण की सेटिंग वगैरे भरपूर आहे. सेटिंग भरपूर आहे. टिकवली पाहिजे आहे. सेटिंग टिकवली पाहिजे. त्यासाठी चांगल्या पद्धतीनं खताचं मॅनेजमेंट केलं पाहिजे. मॅनेजमेंट प्रॉपर स्प्रे, प्रॉपर मॅनेजमेंट ह्या गोष्टी केल्या तर आपण जवळपास 500 किलोच्या वरती माल सहज काढू शकतो. अर्धा एकर प्लॉटमध्ये एकरी 1 टन माल रोजच्या रोज तुटू शकतो. मला याचा अनुभव आला आणि आमचा हा भाजीपाला क्षेत्रातलं पहिलं पीक आहे. आम्ही द्राक्ष बागायतदार आहे. ओके. आज मी शेती करायलापासून द्राक्ष बागायतदार द्राक्ष सोडून दुसरी कुठली शेतीच केलं नाही. ऊस आणि द्राक्ष. ह्या वर्षी माझा हा माल थोडासा अनुभव कमी असल्यामुळं थोडंसं कमी आहे, पण आपल्या एज्युकेशनचा उपयोग करून घेतला तर मी रोज 1 एकरमध्ये निवांत 1 टन माल काढू शकतो. ते पीक असल्यामुळं मला थोडंसं अनुभव कमी होता, त्याच्यामुळे थोडासा माल कमी आहे. तर दादा, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आपल्यावरून या दुधी भोपळ्याबद्दलचं तुमचा अनुभवही शेअर करा. प्लस तुमच्या द्राक्ष बागायतदारांचं जे काय अनुभव आहे आणि त्यातून तुम्ही नवीनच पहिल्यांदाच भाजीपाल्यामध्ये वळून आपला दुधी वरून ह्या भोपळ्याची लागवड खूप चांगल्या पद्धतीने केली आणि खूप चांगल्या पद्धतीनं माहिती सांगितली. याबद्दल धन्यवाद.